आज आपण वर्षभर लिंबाचा रस कसा साठवून ठेवायचा ते बघणार आहोत। तर उन्हाळ्यामध्ये लिंब भरपूर महाग होतात, तर थंडीमध्ये लिंब स्वस्त असतात आणि झाडांना देखील भरपूर लिंब लागतात। अशा वेळी काय करायचं, ती लिंब घ्यायची, रसदार लिंब घ्या, त्याच्यानंतर त्याच्यातला रस काढायचा, गाळून घ्यायचं, बिया वेगळ्या टाकायच्या। आता मी इथे 10 लिंब वापरले। तर हा रस आहे तो 10 लिंबांचा आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे मी पिठी साखर वापरली आणि अगदी चिमूटभर मीठ। त्यानंतर आपण आईस क्यूब बनवण्यासाठी जे फ्रीजरमध्ये भांडं ठेवतो ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हा रस घालून घ्यायचा आणि सेट होण्यासाठी ठेवून द्यायचा। तर बरोबर 10 लिंबांचा रस याच्यामध्ये बसलेला आहे। आता दुसऱ्या दिवशी मी हे फ्रीजरमधून काढते। काढल्यानंतर हे सगळे क्यूब मी काढलेले आहेत, बघू शकता। आता लगेचच आपण त्यांना एका बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं। माझ्याकडे ही काचेची बॉटल होती कॉफीची, त्याच्यामध्येच मी यांना भरून ठेवणार आहे। कुठलीही बॉटल घ्या तुम्ही, असं काही नाही, पण लगेच मात्र हे एका बॉटलमध्ये भरायला पाहिजे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता जेव्हा केव्हा सरबत बनवायचं असेल त्यावेळी यातला एक क्यूब घ्यायचा आणि या एका क्यूबमध्ये 2 ते 3 जणांचा सरबत आरामात होऊन जातो, कारण एका क्यूबमध्ये एका लिंबूचा रस आपण